धान्य देई, ही काळी आई धन धान्य देई, जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. शेतकरी बंधूंनो नमस्कार. आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे रब्बी पिकामध्ये जीवाणू संवर्धनाची बीज प्रक्रिया, आणि ही माहिती देण्यासाठी डॉक्टर पोटदुखे, वनस्पती रोगशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय नागपूर हे आपल्या इथे आलेले आहेत. सर नमस्कार. नमस्कार सर, जीवाणू संवर्धन म्हणजे काय? नमस्कार शेतकरी बंधूंनो. आता आपण जो प्रश्न विचारला की जीवाणू संवर्धन म्हणजे काय, तर कडधान्य पिकामध्ये मुळाच्या ज्या ग्रंथी, मुळावर ज्या ग्रंथी येतात त्या ग्रंथीपासून आपल्याला नायट्रोजन मिळतो, म्हणजे त्याच्यामध्ये जीवाणू असतात, आणि हे जीवाणू हवेतील मुक्त जो नत्र आहे तो शोषून घेऊन झाडाला उपलब्ध करून देतात. याला म्हणतात आपण जीवाणू. आणि अशा प्रकारचे जीवाणू प्रयोगशाळेमध्ये आणल्यानंतर त्याचे विशिष्ट माध्यमामध्ये त्याची वाढ करून आपण जे मिळणारं जे खत आहे त्याला आपण जीवाणू संवर्धन किंवा जीवाणू खत असं म्हणतात. तसंच जमिनीमध्ये काही स्फुरद आहे, आणि हे स्फुरद अद्राव्य स्वरूपात असते, तर ते त्यांना द्राव्य करण्यासाठी सुद्धा या जीवाणू संवर्धनाचा आपण वापर करू शकतो. तर मला एक याच्यावर प्रश्न आहे की हा जीवाणू संवर्धनाचा जो वापर आहे याचे काही प्रकार आहेत का? आता जीवाणू संवर्धनाचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्याला आपण क्लासिफिकेशन ऑफ बायो फर्टिलायझर असं सुद्धा म्हणतो, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आहे. त्याची आपण चर्चा करूया. सर्वात प्रथम आहे नत्र स्थिर करणारे जीवाणू. दुसऱ्या पद्धतीमध्ये आहे की स्फुरद विरघळणारे जीवाणू, आणि तिसरी पद्धत आहे घन पदार्थ विघटन करणारे जीवाणू. तर यामध्ये आपण जर बघितलं तर नत्र स्थिर करणारे जीवाणू याचे वेगवेगळे प्रकार आहे. पहिल्या प्रकारात म्हणजे आहे की रायझोबियम जीवाणू संवर्धन, त्याच्यानंतर ॲझोटोबॅक्टर आहे, बेजेरिंके आहे, ॲझोस्पिरिलम आहे, प्ल्युग्रिनर्गी त्याला आपण बीजे असं सुद्धा म्हणतो, आणि जो शेवटचा प्रकार आहे तो आहे अझोला. यापैकी बीजे आणि अझोला हे फक्त धान पिकासाठी वापरले जाते. अच्छा, तर ह्या वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू आहेत. आता हा जीवाणू संवर्धन म्हणजे काय, त्याचे प्रकार आपण आता बघितले. तसंच आता दुसरा शब्द आहे बीज प्रक्रिया. आता बीज प्रक्रिया म्हणजे नेमकं काय, आणि तिथे हा जीवाणू संवर्धनाचा उपयोग आपण बीज प्रक्रियेच्या संदर्भात कसा करू शकतो? आता आपण जो प्रश्न विचारला की बीज प्रक्रिया म्हणजे काय, तर बऱ्याच शेतकरी बांधवाजवळ जुनं बियाणं असतात किंवा ते बियाणं आपलं ते पुढच्या हंगामासाठी घरीच तयार करून ठेवतात. तर बीज प्रक्रियेमध्ये काय की दोन प्रकारची बीज प्रक्रिया आहे. एक तर पहिली बीज प्रक्रिया आहे की रासायनिक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया, आणि दुसरी आहे जैव बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया, त्याच्यामध्ये आपण ट्रायकोडर्मा असं म्हणतो. तर बीज प्रक्रिया करण्याचं काय कारण आहे, कारण काय जमिनीमध्ये विशेष अनेक प्रकारचे जीवजंतू असतात. काही जीवजंतू हे याच्यामध्ये हानिकारक असतात, आणि त्याच्यामुळे काय होतं की बीजाची जेव्हा उगवण शक्ती होते तेव्हा त्याला मारून टाकतात, किंवा बीज अंकुरण झाल्यानंतर त्याला सडवतात. अशा वेळीमध्ये बीज प्रक्रिया करणं अत्यंत महत्त्वाचं आहे, आणि त्याच्यामुळे आपण जमिनीमध्ये जे काही हानिकारक बुरशीनाशक आहे, बुरशीनाशक म्हणण्यापेक्षा बुरशी जी आहे त्याचा आपण आळा घालू शकतो. म्हणून आपल्याला बीज प्रक्रिया करणं अत्यंत आवश्यक आहे. अच्छा, तर ह्याच्यात आता बीज प्रक्रियेच्या करत असताना जीवाणू संवर्धकाचा वापर हा कशा प्रकारे करता येईल? तर याच्यामध्ये मी जे आता सांगितलं की बीज प्रक्रिया, तर याच्यामध्ये तुम्हाला जे आता सांगितलं मी की रासायनिक बीज प्रक्रिया आणि दुसरं आहे जैव बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया. तर आपण कसे करूया, बीज प्रक्रिया कशी करता येईल आपल्याला, त्याच्याबद्दल मी थोडक्यात सांगतो की सर्वप्रथम रासायनिक बीज प्रक्रिया जर करायची असली तर कॅप्टन किंवा कार्बेंडाझिम किंवा थायरम याचं 3 ग्रॅम प्रति किलो बियाण्याला बीज प्रक्रिया करावी. किंवा ज्या शेतकरी बांधवांना हे रासायनिक बुरशीनाशक वापरायचं जर नसेल तर अशा वेळेमध्ये आपण जैव बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करू शकतो. यासाठी ट्रायकोडर्मा 4 ग्रॅम प्रति किलो बियाण्याला बीज प्रक्रिया करावी. तर आता याच्यामध्ये जर बघितलं तर सर्वप्रथम आपण बीज प्रक्रिया करावी, या दोनपैकी कोणत्याही एकाची बीज प्रक्रिया करावी आणि नंतरच जीवाणू संवर्धनाची बीज प्रक्रिया करावी.
अच्छा, म्हणजे रासायनिकची आधी करायची आणि नंतर जीवाणूची करायची. बरोबर. तर हे झालं. आता हा सध्या रबी हंगाम जर बघितला आपण तर प्रमुख पीक हे साधारणतः हरभरा आणि गहू ही दोन प्रमुख पिकं रबीतली आपल्याला म्हणता येईल. काही भागामध्ये जवस असतो, काही भागामध्ये करडई असते, पण मेजर हे हरभरा एक प्रमुख पीक आहे. तर या पीक निहाय आपल्याला कोणत्या जीवाणू संवर्धनाची प्रक्रिया कशी करता येईल? आता आपण जर बघितलं तर विदर्भामध्ये कडधान्यामध्ये हरभरा पीक सगळ्या प्रमाणामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये घेतले जाते. आणि हरभऱ्यामध्ये आपण जर बघितलं तर रायझोबियमचे 5 वेगवेगळे प्रजाती आहे. आता मध्ये मी पहिल्यांदा सांगतो की रायझोबियम हरभरा गट 1 आहे, चवळी गट 1 आहे, त्याच्यानंतर घेवड्याचा 1 गट आहे, वाटाणा 1 गट आहे आणि अल्फाल्फा आहे आणि बर्सी हे गट आहे. तर सर्वप्रथम आपण बघू की हरभरा जो आहे तर हरभरा गटाचा जो रायझोबियम आहे हा हरभरा गटासाठीच वापरण्यात यावं ही याचं लक्ष ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. किंवा वाटाणा जर घेत असतील तर वाटाण्याला आपण रायझोबियम लेग्युमिनोसरम असं म्हणतो, तो सुद्धा हे शास्त्रीय नाव आहे. म्हणून त्या पिकाचं जे रायझोबियम आहे हे त्याच पिकासाठी वापरल्या पाहिजे. तर हरभऱ्यासाठी आपण रायझोबियम सायसेरी हा जो गट आहे या गटाचं वापरायचं. आणि याच्यामध्ये जर रायझोबियम वापरतो तसंच आपण PSB ज्याला म्हणतात स्फुरद विरघळणारे जीवाणू, तर याची आपण संयुक्त बीज प्रक्रिया सुद्धा आपण करू शकतो. ह्याच्यामध्ये पुन्हा म्हणजे ट्रायकोडर्माचाही वापर करू शकतो या बीज प्रक्रियेच्यात एकत्र तिन्ही घटक आपण वापरू शकतो. बरोबर आहे सर. हा जो प्रश्न विचारला आपण याच्यामध्ये काय आहे की समजा ट्रायकोडर्मा 4 ग्राम प्रति किलो सगळ्यात आधी 4 ग्राम प्रति किलो बियाण्याला ट्रायकोडर्मा या बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी आणि नंतर बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया झाल्यानंतर आपण जीवाणू संवर्धन म्हणजे रायझोबियम आणि PSB म्हणजे फॉस्फेट सोल्युबल मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहे आपण संयुक्त बीज प्रक्रिया सुद्धा करू शकतो. तर आपण जर प्रश्न विचारला की बीज प्रक्रिया कशी करायची हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. तर याविषयी आपण जाणून घेऊ की समजा बीज प्रक्रिया मी अगोदर सांगितलं आपल्याला की रासायनिक किंवा बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया आणि त्याच्यानंतर जीवाणू संवर्धनाची बीज प्रक्रिया. यामध्ये काय की 1 लिटर पाण्यामध्ये 125 ग्रॅम गूळ घेऊन आपण जर त्याला विरघळलं आणि द्रावण थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये रायझोबियम ह्या जीवाणू संवर्धन आणि PSB हे जीवाणू संवर्धन त्याचं द्रावण तयार करायचं आणि ते द्रावण जे आहे ते 10 ते 12 किलो बियाण्याला पुरेसं आहे. अशा वेळेस ते द्रावण तयार केल्यानंतर या बियाण्यावर त्याला शिंपडावं आणि शिंपल्यानंतर त्याला हळूवार हाताने चोळून घ्यावं आणि सावलीत सुकवल्यानंतर हे बियाणं आपण पेरणीसाठी त्याच दिवशी वापरावं. हां, म्हणजे पेरत असताना ताजं करून त्याला ते वापरायचं आहे. बरोबर सर. कारण काय की याला जर तुम्ही जर ठेवलं तर त्याच्यामध्ये मॉइश्चर सुद्धा येऊ शकतो. अशा वेळेस बियाणं म्हणजे ओलावा निर्माण जर झाला तर त्याचा जर्मिनेशनवर परिणाम होतो, दुसऱ्या दिवशी वापरता येत नाही आपल्याला. म्हणून शक्यतोवर ज्या दिवशी बियाणाला बीज प्रक्रिया केली जीवाणू संवर्धनाची त्याच दिवशी बियाणं आपण पेरणीसाठी वापरावं. तर हे जीवाणू संवर्धनाची बीज प्रक्रिया करत असताना कोणत्या काळज्या घेणं गरजेचं आहे शेतकऱ्यांनी? आता याच्यामध्ये बीज प्रक्रिया करताना काळजी सगळ्यात महत्त्वाची म्हणजे काय आहे की जीवाणू संवर्धन हे बायोलॉजिकल मटेरियल आहे आणि याच्यामध्ये काय आहे की जीवाणू संवर्धनाचं जे पाकिट आहे ते सूर्यप्रकाशात ठेवू नये, कोरड्या आणि थंड जागेत त्याला ठेवलं पाहिजे. दुसरी गोष्ट, जीवाणू संवर्धन हे तुम्हाला रासायनिक खताबरोबर मिसळता येत नाही. समजा जर मिसळलं तर त्याची जीवाणूचा जो काही संख्या आहे ती संख्या कमी होते, म्हणून ते याच्यात म्हणजे रासायनिक खतासोबत मिसळू नये. तिसऱ्या याच्यामध्ये आहे की जीवाणू संवर्धनावर वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना केलेल्या असतात. उदाहरणार्थ हे जीवाणू संवर्धनाचं पाकिट जे आहे हे कोणत्या पिकासाठी वापरावं, किती वापरलं पाहिजे, याची अंतिम तारीख काय आहे आणि त्याच्यामध्ये कशा प्रकारे आपण केलं पाहिजे. मी आपल्याला अगोदर सांगितलं आहे की बीज प्रक्रिया करताना आपण कशा प्रकारची बीज प्रक्रिया केली पाहिजे. ज्या ठिकाणी मी गुळ याचा शब्दाचा उच्चार केला किंवा गुळाचं पाणी तयार करू, तर काही कंपन्या म्हणजे आहे त्या कंपन्या म्हणजे जेव्हा आपण जीवाणू संवर्धन तयार करतो हे याचा वेगवेगळं माध्यम आहे, लिग्नाईट आहे किंवा कोळसा आहे किंवा त्याला आपण हे म्हणतो टाक पावडर, हे सुद्धा असतं, याचा वापर केला जातो. परंतु काही कंपन्यामध्ये हे जीवाणू संवर्धन करताना कार्बॉक्झी मिथिल सेल्युलोज ज्याला आम्ही CMC म्हणतो याचा ऑलरेडी अगोदरच त्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट केलं असते, म्हणजे त्या जीवाणू संवर्धनाच्या पाकिटमध्ये टाकलेलं असते. अशा वेळी गुळाचं पाणी करण्याची गरज नाही. आपण जर डायरेक्ट जर ते जीवाणू संवर्धन जर वापरलं तर सुद्धा चालतं, कारण त्याच्यामध्ये चिकटपणा असतो आणि बियाण्याला ते सोडल्यानंतर ते चिकटून जातं. तर याच्यामध्ये हे आहे.
आणि जीवाणू संवर्धन वापरताना सगळ्यात महत्त्वाची काळजी म्हणजे काय की जैव बुरशीनाशक जर वापरलं आपण तर त्याच्यासाठी जीवाणू संवर्धन ॲझोस्पॅरिलिन वापरू शकतो किंवा त्याला ॲझोटोबॅक्टर आहे ते सुद्धा वापरू शकतो किंवा ॲझोस्पिरिलम आहे ते सुद्धा वापरू शकतो. तर गव्हामध्ये आपण ॲझोटोबॅक्टर वापरतो तर ॲझोटोबॅक्टर वापरा आणि त्याच्यानंतर PSB याची दोन्ही याची संयुक्त बीज प्रक्रिया जर केली तर मला वाटतं ते सगळ्यात चांगलं होईल आणि शेतकऱ्यांना निश्चित याचा फायदा होईल. निश्चितच. तर म्हणजे द्विदल आणि एकदलसाठी नत्र स्थिर करणारे जीवाणू वेगळे आहेत. बरोबर सर. पण स्फुरद विरघळणारा जीवाणू एकच आहे दोन्हीसाठी. बरोबर सर. म्हणजे ही काळजी निश्चितपणे शेतकऱ्यांनी घ्यायला पाहिजे. मी एक थोडंसं म्हणजे बोलू इच्छिन की आता खरीप हंगाम आता आटोपलाय, त्याच्या बीज प्रक्रिया संपल्या, पण बऱ्याच लोकांजवळ सोयाबीन लावलं होतं, तुरी लावल्या होत्या. तेव्हाचे रायझोबियम नाव रायझोबियम आहे, पण त्याची जी वेगळी जात आहे ते आहे शिल्लक म्हणून हरभऱ्याला लावणं संयुक्तिक नाही. सर याच्यामध्ये असं आहे की आपण आताचा उल्लेख केला की खरीप हंगामाचा जवळपास सोयाबीन पीक निघालेलं आहे, याला रायझोबियम लावलेला आहे आपण, ते जमिनीत यामध्ये बरोबर आहे. परंतु हरभऱ्यातला जो जीवाणू आहे, जो रायझोबियम आपण सायसरी मी अगोदर उच्चारला, हा जीवाणू सोयाबीनच्या जीवाणूपेक्षा वेगळा आहे. याला आम्ही शास्त्रीय भाषेत क्रॉस इनॉक्युलेशन ग्रुपिंग असं म्हणतो. म्हणजे मी अगोदर सांगितलं की रायझोबियम हा जो हरभऱ्याचा आहे तो सोयाबीनला लागत नाही किंवा सोयाबीनचा रायझोबियम आहे हा हरभऱ्याला लागत नाही. म्हणून विशिष्ट प्रकारचे जीवाणू जे नत्रस्थिर करणारे जीवाणू रायझोबियम आहे हे त्याच प्रकारच्या पिकासाठी वापरले जातात. म्हणून याला आपण गट जे म्हणतो की हरभरा गट, चवळी गट, बरसीम गट, वाटाणा गट किंवा घेवडा गट, हे जे मी आपल्याला सांगितलं हे त्याच्यासाठी सांगितलेलं आहे. नक्कीच शेतकऱ्यांनी निश्चितपणे याची काळजी घ्यायला पाहिजे. तर या जीवाणू संवर्धकाचा आणि बीज प्रक्रिया जी केल्याने काय फायदे शेतकऱ्यांना दिसून येतात? आता सर याच्यामध्ये मी आपल्याला सांगितलं की बीज प्रक्रिया केल्यामुळे काय होतं की त्याची उगवण शक्ती वाढते, त्याचं अंकुरण वाढते, बरोबर आहे. आणि याच्यामध्ये बीज प्रक्रिया केली, आपण नंतर जीवाणू संवर्धन लावलं तर जीवाणू संवर्धनाच्या म्हणजे मी अगोदरच आपल्याला सांगितलं आहे की नत्र स्थिर करणारे जीवाणू आणि स्फुरद विरघळणारे जीवाणू, याच्यामुळे काय होतं की बियाण्याची उगवण शक्ती वाढते. त्याच्यामुळे काय याच्यामुळे जीवाणू संवर्धनामुळे जमिनीचा पोत सुधारतो. त्याच्यामध्ये पोत सुधारल्यामुळे काय होतं की त्याच्यामध्ये जे जीवाणू संवर्धन लावल्यामुळे जे अन्नद्रव्य आहे हे हळूहळूपणे प्रकारच्या जे पिकाच्या वाढीच्या पूर्ण अवस्थेपर्यंत झाडाला मिळल्या जाते. आणि जीवाणू संवर्धन वापरल्यामुळे नत्र खताची मात्रा आणि स्फुरद खताची मात्रा आपण कमी करू शकतो. म्हणजे रासायनिक खताची जवळपास 25 ते 30% प्रमाणे आपण त्याची मात्रा कमी करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उत्पन्नामध्ये 15 ते 20% वाढ होते. आणि जर पाहिलं तर हे कमी खर्चाचं तंत्रज्ञान आहे, याच्यामुळे वापरल्याला याच्यामुळे तुम्हाला फायदाच होणार, याच्यापासून नुकसान कोणत्याही प्रकारचं होत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या आता सध्या अशी परिस्थिती आहे की आपण खर्च कमी कसं करू शकतो, ज्याला आपण इनपुट कॉस्ट म्हणतो. म्हणजे लागणारा जो खर्च आहे, लागवडी खर्च आहे, तो खर्च कमी कसा करू शकतो. तर मला असं वाटतं की बीज प्रक्रिया रासायनिक जे सांगितलं तेव्हा किंवा जैव बुरशीनाशकाची आणि जर जीवाणू संवर्धन वापरलं तर निश्चितच हमखासपणे जे पीक धान्य उत्पादनामध्ये त्याची वाढ होते. हे त्याचे फायदे आहेत त्याचे. तर हे फायदे तर निश्चित होतीलच, पण शेतकऱ्यांनी काळजी की हे दर्जेदार जे जीवाणू संवर्धनासाठी मटेरियल आहे हे त्यांना उपलब्ध करून घेणं हे गरजेचं आहे. तर हे जो आता एक रायझोबियम आपण बघितलं, हे रायझोबियम कोणकोणत्या पिकांना आपल्याला वापरता येऊ शकतं? आता रायझोबियमच्या ज्या शेतकरी बंधूंना समजा हरभरा घ्यायचा असेल त्यांनी हरभरा गटाचंच रायझोबियम विकत घ्यावं. ज्या शेतकरी बंधूंना समजा वाटाणा लावायचा असेल तर वाटाणाला मी अगोदर सांगितलं का रायझोबियम लेग्युमिनस सरून जे सांगितलं ते त्यांनी त्यासाठी वापरावा. मसूर जर घ्यायचा असेल तर वाटाणा गटाचाच घ्यायला पाहिजे. जर तुम्हाला चवळी असेल, भुईमुग असेल, कुलथी असेल तर याला चवळी गटाचं जे रायझोबियम आहे ते निश्चितपणे आपल्याला बाहेरून आपल्याला कंपन्या जर तयार करतात त्याच्याकडून विकत घेता येईल किंवा आमच्याकडे कृषी महाविद्यालय आहे, इथे सुद्धा आम्ही शेतकरी बंधूंना काही प्रमाणामध्ये संशोधनात्मक म्हणून आपण त्याची म्हणजे नागपूरच्या आपल्या महाविद्यालयात त्याची उपलब्धता आहे. तर माझं याच्यामध्ये एकच माझं विनंती आहे शेतकरी बंधूंना की तुम्ही जीवाणू संवर्धन वापरा, परंतु ते त्या पाकिटवर काय लिहिलं आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा याच्यामध्ये हे म्हणजे होऊ नये, काळा बाजार होऊ नये किंवा फसवू नये शेतकऱ्यांनी. म्हणून बियाणे संवर्धनावर दिलेल्या सूचना आणि कोणत्या पिकासाठी आहे
ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि त्याची अंतिम तारीख, कारण 6 महिन्यापर्यंत निश्चित. त्याची, ज्याला आपण सेल्फ लाईफ म्हणतो, 6 महिन्यापर्यंत असतं. पण शेतकरी बंधूंनी हे काळजीपूर्वक वाचायला पाहिजे, अन्यथा याच्यामध्ये धोका होऊ शकतो. निश्चितच. आपण आता इथे घेऊया एक अल्पशी विश्रांती. आमची माती आमची माणसं. अल्पशा विश्रांतीनंतर आपलं पुनश्च स्वागत आहे. आपण सर विषय इथे आपण अंतिम तारीख आणि एक्सपायरी डेट आणि ज्या पिकाला ते शेतकरी वापरणार आहे त्याच पिकासाठी ते जीवाणू संवर्धन आहे का हे काटेकोरपणे पाहणं निश्चितच गरजेचं आहे. तर या पिकांसोबतच आता रब्बीमध्ये काही भाजीपाला सुद्धा लागवड करतात लोक. तर या भाजीपाल्याच्या रोपं टाकण्यापासून किंवा लागवडी करत असताना भाजीपाल्याच्या ह्याच्यासाठी काही जीवाणू संवर्धन किंवा बुरशी नाशक, कारण अतिशय रोपं खराब होतात या बुरशीमुळे, तर हे काही करता येणं शक्य आहे का? बरोबर आहे सर. आपण जो विचारला प्रश्न की भाजीपाला पीक म्हणजे त्याला आपण असं म्हणू की नर्सरी रेज क्रॉप आहे. ज्या पिकं आपण नर्सरी घेऊन नंतर त्याचं ट्रान्सप्लांटिंग करतो, म्हणजे मुख्य शेतामध्ये आपण त्याचं हे करतो, तर अशासाठी बीज प्रक्रिया करणं महत्त्वाचं आहे. याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बीज प्रक्रियेमध्ये ट्रायकोडर्मा बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया आपण करू शकतो. तर याच्यामध्ये बीज प्रक्रियेचे 3 महत्त्वाचे ट्रायकोडर्माच्या याच्यामध्ये. पहिला जो आहे प्रकार तो आहे की आपण बियाण्याला, म्हणजे सीड ट्रीटमेंट म्हणतो आपण, बियाण्याला बीज प्रक्रिया करू शकतो. आणि ज्या ठिकाणी बीज प्रक्रिया जर शक्य झाली नसली, म्हणजे आपल्याला समजा नर्सरी क्रॉप आहे त्या क्रॉप भाजीपाल्या क्रॉपसाठी, तर याच्यासाठी मध्ये आपण काय मातीत मिसळून आपण सुद्धा याचा उपयोग करू शकतो. म्हणजे काय की 1 किलो ट्रायकोडर्मा पावडर 25 किलो शेणखतामध्ये जर मिसळली आणि हे जर मिश्रण आपण 1 एकर शेतासाठी जर वापरलं तर याचा उपयोग होऊ शकतो. आणि ट्रायकोडर्मामुळे काय होतं की ज्या जमिनीमध्ये जी बुरशी आहे वेगवेगळ्या, फॉर एक्झाम्पल म्हणजे उदाहरणार्थ फिजरिम आहे, रायझोक्टिनिया आहे, मर रोग याच्यामध्ये आहे, किंवा मुळकूज म्हणतो आपण, स्क्लेरोसिया आहे, फायटोप्थोरा आहे, काही ठिकाणी पिथियम आहे, याचा आळा नक्कीच बसतो. तिसरा महत्त्वाचा उपयोग म्हणजे ह्या सीड ट्रीटमेंट म्हणून याला किंवा पद्धती म्हणू आपण, तर तो आहे की रोपं त्या द्रावणामध्ये बुडवणे. म्हणजे कसं की गादी वाफ्यावर तयार झालेले जेव्हा हे जे आहे रोपं आहे, हे जर आपण जर 500 ग्रॅम 5 लिटरमध्ये ट्रायकोडर्मा याचं द्रावण तयार करायचं आणि 5 मिनिटं हे बुडवून ठेवायचं त्याच्यामध्ये, आणि बुडवल्यानंतर मेन जे आपल्याला जिथं आपल्याला ट्रान्सप्लांट करायचं आहे त्या शेतामध्ये आपण ते म्हणजे रोप आहे तिथं आपण ते लावू शकतो. अशा वेळी निश्चितच याचा हमखासपणे जे रोगजंतू किंवा जीवजंतू जी जमिनीमध्ये वास्तव्य करण्याचा आहे त्याचा 100% यांना आपण त्याचा कंट्रोल करू शकतो, म्हणजे नियंत्रण करू शकतो. आणि याच्यामध्ये काय आहे की हे जे आहे त्याच्यापासून फायदाच फायदा आहे. फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये आहे की हे नैसर्गिक प्रॉडक्ट आहे, त्याच्यामुळे याच्यावर कोणत्याही पर्यावरणावर कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम होत नाही, म्हणून आपण याला बीज प्रक्रिया करू शकतो. ही झाली बीज प्रक्रिया. परंतु आपल्याला ॲझोटोबॅक्टर वापरायचं असेल तर याचं आपण जर स्लरी केली, म्हणजे 1 लिटर पाण्यामध्ये जर आपण 100 ग्रॅम याच्यामध्ये हे जर टाकलं आपण, तर त्या स्लरीमध्ये सुद्धा आपण भाजीपाल्याचं रोपं आहे ते बुडून जर ठेवले आणि नंतर ते मुख्य शेतामध्ये आपण त्याचा लावण्यासाठी आपण त्याचा सुद्धा उपयोग करू शकतो. आता हे जसं रोपं लावताना झालं, पुढे चालून आळवणीसाठी सुद्धा उपयोग करता येईल याचा आपल्याला करता येते. याच्यामध्ये की कसं आहे की समजा नंतर जर आपण काही प्रमाणात जर रोग आढळले, जे रोग जे जमिनीत त्याचं वास्तव्य आहे त्या बुरशीचं, ते जर आपल्याला थोडाफार दिला तर आपण त्याला ड्रेंचिंग सुद्धा आपण करू शकतो. म्हणजे त्याचं पाणी तयार करायचं या ट्रायकोडर्माचं आणि शुद्ध जमिनीमध्ये आपण जर दिलं तर, परंतु याच्यामध्ये रोग यायच्या अगोदर त्याची थोडीशी आकलन शक्ती आपल्याला असायला पाहिजे की बाबा आता झाड मरून पडलेलं आहे किंवा झाड सुकत चाललेलं आहे. हे याचे आपण काय म्हणतो की याला सिम्पटम्स म्हणतो आम्ही, आमच्या भाषेमध्ये याला सिम्पटम्स म्हणतो की रोगाचे लक्षणं कशा प्रकारचं आहे. आणि तुमचं जर याच्यामध्ये जर रोज आपलं लक्ष जर असलं तर अशा वेळेस प्रकारचा आपण जर उपयोग जर केला तर निश्चितचपणे आपण पिकाला त्याची उपलब्ध म्हणा किंवा त्याच्या पिकाचा आपण वाचवू शकतो रोगापासून. निश्चितच. बरं, मला एक सांगा सर की हे जे जीवाणू आहेत सगळे हे आपल्या जमिनीमध्ये ऑलरेडी आहेत, पण ह्याचं प्रमाण रासायनिकच्या वापरामुळे कमी झालेलं आहे. तर हे पिकांच्या वाढीच्या अवस्थेत तितका कालावधीपर्यंत त्यांना जितक्या प्रमाणात आहे तितक्या प्रमाणात उपलब्ध होत नाही. तर हे जे जमिनीतलं प्रमाण कमी झालेलं आहे आणि हे जर आपण वापरत असू, हे जमिनीचं प्रमाण कसं सुधारवता येईल की हे जीवाणू तिथे जास्तीत जास्त कालावधीसाठी
उपलब्ध होतील? आता सर याच्यामध्ये आपण जो प्रश्न विचारला त्याच्यामध्ये कसं आहे आपण की जमिनीमध्ये हे जीवाणू आहे, परंतु त्याची जी क्षमता आहे ती क्षमता आपण वाढवली पाहिजे. नायट्रोजन फिक्सरचं उदाहरण जर घेतलं, त्याची इफेक्टिव्हिटी वाढली पाहिजे. तर याच्यासाठी जमिनीमध्ये विशिष्ट प्रकारचा कर्बाचं प्रमाण वाढलं पाहिजे. म्हणजे कार्बन जर जमिनीमध्ये वाढला तर निश्चितच त्यांना पासून अन्नद्रव्य जे मिळणार आहे जीवाणूला, ते जीवाणूला मिळाल्यामुळे त्यांची इफेक्टिव्हिटी वाढेल आणि त्याचा फायदा पिकाला होईल. निश्चित. म्हणजे उदाहरण द्या सांगितलं तर आपण शेणखत टाकलं पाहिजे, कंपोस्ट टाकलं पाहिजे, किंवा आपल्या शेतामध्ये जे काही पीक म्हणजे अवशेष निघतात. आपण इथे घेऊया एक अल्पशी विश्रांती. आमची माती आमची माणसं. अल्पविश्रांतीनंतर पुनश्च आपलं स्वागत आहे. आपला मुद्दा जमिनीतलं याचं प्रमाण कसं कायम ठेवावं हा होता. तर त्याच्यावर आता पुढचं आपण काय सांगू शकतो? तर सर याच्यामध्ये आहे की आपण जे सांगतो का जमिनीमध्ये शेणखत टाका, तर शेणखतामुळे काय होतं की ते जीवाणू आहे त्याचा जास्तीत जास्त ज्या काही फायदेशीर बुरशी आहे आणि जीवजंतू आहे ते त्याच्यात जास्तीत जास्त वाढ झाली पाहिजे. जर वाढ झाली तर पिकाच्या मुळाभोवती ते जीवाणू असतात आणि याचा उपयोग त्या पिकाला होतो. म्हणजे निश्चितच जमिनीमध्ये शेणखत घालणं, शेणखत नसेल तर कंपोस्ट टाकणं, किंवा ग्रीन मॅन्युअरिंग जे म्हणतो आपण. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला उदाहरण देतो की अझोला आहे जे पूर्व विदर्भामध्ये वापरला जातो, किंवा ब्ल्यू ग्रीन अल्गे आहे. यामुळे काय होतं की कर्बाचं प्रमाण जे जर वाढलं तर निश्चितच याचा आपण त्याच्यापासून जे मिळणारे अन्नद्रव्य आहे किंवा ह्या बुरशी जे आहे ट्रायकोडर्मा हे कुजवण्यास मदत करते आणि त्याच्यामुळे पिकाला हळूहळू ते अन्नद्रव्य आहे ते पिकाला उपलब्ध करून देते. म्हणून हे आवश्यक आहे. कंटिन्युअस जर आपण सतत रासायनिक खतं जर वापरली तर निश्चितच या जे जीवाणू आहे याचा आपण संख्या ती कमी कमी होत जाते. अशा वेळेस बीज प्रक्रिया करून किंवा माती परीक्षण करून अजून आपण वाढवता येईल. याच्याप्रमाणेच आपण शेतकरी बंधूंनी जर उपयोग केला तर निश्चितच या जीवाणू संवर्धनाचा, बीज प्रक्रिया आणि जीवाणू संवर्धनाचा तर रोपं मरणं आणि अनेक बुरशींमुळे अनेक पिकांना हानी पोचते. तर या ट्रायकोडर्मा या बुरशीचं रोग नियंत्रणातलं काय महत्व आहे आणि या ट्रायकोडर्माचे काही प्रकार आहेत का? आता रोग नियंत्रणात आपण जे म्हटलं की जमिनीमध्ये अनेक प्रकारच्या जीवजंतू वास्तव्यात आहे. काही हानिकारक आहे. मी आपल्याला अगोदरच फ्युजेरियमचं उदाहरण दिलं की मूळकूच किंवा खोडकूच इत्यादी आहे. तर याच्यासाठी जर आपल्याला प्रभावीपणे नियंत्रण जर करायचं असेल तर ट्रायकोडर्माचा वापर निश्चितच केला पाहिजे. आणि याच्यामुळे केल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते आणि ते कर्बाचं प्रमाण जे वाढते, कारण काय ते सडवण्यास मदत करते. दुसरा महत्त्वाचा उद्देश असा आहे याच्यामध्ये की ट्रायकोडर्मा आहे तर ट्रायकोडर्माच्या दोन मुख्य प्रजाती आहे. एक आहे ट्रायकोडर्मा व्हिरिडी आणि दुसरी आहे ट्रायकोडर्मा हर्जियानम. तर जे बुरशी आहे, हानिकारक बुरशी आहे जे जमिनीमध्ये आढळते, म्हणजे पिथियम जर म्हटलं किंवा रायझोक्टुनिया, तर याचा निश्चितचपणे त्याचा नियंत्रण करू शकते. अशा प्रकारचे हे ट्रायकोडर्माचं कार्य आहे. हां, तर निश्चितपणे आपण शेतकऱ्यांना सांगू शकतो की ट्रायकोडर्मा हर्जेनियम किंवा ट्रायकोडर्मा व्हिरिडी या बुरशीनाशकांचा निश्चितपणे त्यांनी वापर करावा. सर, आपण इथे आलात, अतिशय उपयुक्त अशी माहिती शेतकऱ्यांना दिलीत, त्याबद्दल मी शेतकऱ्यांच्या वतीनं आणि दूरदर्शनच्या वतीनं आपला आभारी आहे. नमस्कार. नमस्कार.